वर्ध्याच्या गिरड येथे गॅस सिलेंडरच्या काळा बाजारावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। स्टार महाराष्ट्राने गिरड परिसरातील चढ्या दराने सुरू असलेल्या विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर प्रशासन तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आलाय आणि गिरड येथील पेठ परिसरात छापा टाकत तब्बल 19 सिलेंडर जप्त करण्यात आले। तर गिरड परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची चढ्या दराने विक्री सुरू असल्याचं वृत्त स्टार महाराष्ट्राने 18 तारखेला प्रसारित केलं होतं आणि या वृत्ताची गंभीर दखल घेत तालुका स्तरावरील पथकानं गिरड पोलिसांच्या मदतीने पेठ येथे धडक कारवाई केली आहे आणि या कारवाई दरम्यान विष्णू भाऊराव धरत याला ताब्यात घेण्यात आलंय। त्याच्याकडून 19 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। तर जप्त सिलेंडर रिकामी असले तरी त्याच्याकडे परवानगीपेक्षा अधिक साठा आढळून आल्यानं त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान कारवाईची चाहूल लागताच एक वाहन चालक सिलेंडर घेऊन नागपूर जिल्ह्याकडे पळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करत हे वाहन पकडलं आणि अवैध साठ्यावर कारवाई केली। यांचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी। जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे जसं की पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठ्यावर देखील पाबंदी लावण्यात आलेली आहे। जसंच व्यावसायिक सिलेंडरवर सध्या बंदी घातलेली आहे, मात्र घरगुती सिलेंडर हे सातत्याने सुरू आहे। गिरड या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून एक प्रकार सुरू होता। नागपूर जिल्ह्यातली भारत गॅस एजन्सी हे वर्धा जिल्ह्यात भारत गॅस एजन्सीचे सिलेंडर प्रोव्हाइड करण्याची सातत्याने नागरिकांची तक्रार होती। मात्र या युद्धजन्य परिस्थितीत या ठिकाणी 965 रुपयाचे सिलेंडर 1100 रुपयात विकण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ एका तरुणाने काढला। त्यामध्ये खूप वाह्यात पद्धतीचे एक वक्तव्य करण्यात आले होते, जे की पूर्ण महाराष्ट्रात गाजलेले आहे। त्यामध्येच कालपासनं यांच्याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं होतं, परंतु ज्या ठिकाणी हे सिलेंडर आणि ज्या ठिकाणी व्हिडिओ काढलेला होता त्या ठिकाणी कुठलेही सिलेंडर नव्हते। मात्र आज एका गुप्त यंत्रणेने या ठिकाणी माहिती दिली व हे सिलेंडर एका ठिकाणी असण्याची यंत्रणेला व तसेच पुरवठा यंत्रणेला माहिती मिळाली व ते सिलेंडर त्या ठिकाणी जप्त करण्यात आले आणि जसेही ते गाडीने पळवाट काढून ते नागपूर जिल्ह्यापर्यंत पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली आणि वर्धा जिल्हा पोलिसांच्या ताब्यात देऊन या ठिकाणी पुरवठा अधिकारी आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईने ही कारवाई करण्यात आली। या ठिकाणी एकूण 19 सिलेंडर आहे, परंतु काही दृश्यांमध्ये दुचाकीवर भरलेले सिलेंडर वाहतूक करताना देखील दाखवण्यात मी माझ्या बाजूच्या व्हिज्युअलमध्ये दाखवू शकतो। दुचाकीवर वाहतूक करताना सिलेंडर देखील पळवण्यात येण्याचा प्रकार आहे। हीच ती गाडी आहे ज्या गाडीने ही नागपूर जिल्ह्यापर्यंत हे सिलेंडर घेऊन चाललेले होते। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नागपूर जिल्ह्यातली एजन्सी वर्धा जिल्ह्यात कशी काम करू शकतं, जे की पुरवठा अधिकाऱ्याची त्या ॲग्रीमेंटवर साईन नाही किंवा एक्सप्लोजिव्हचे कुठलेही नियम त्या ठिकाणी लागत नाही, तहसीलदाराची नाही किंवा ग्रामपंचायतचं ना हरकत प्रमाणपत्र देखील नाही। हे सगळे नियम धाब्यावर ठेवून या ठिकाणी जर या प्रकारचा सिलेंडरचा अति ज्वलनशील पदार्थाचा जर व्यापार होते आहे आणि अक्षरशः ग्राहकांची जर लूट होते आहे, तर नेमका यात पुरवठा अधिकारी व जिल्हा अधिकारी मॅडम आपण तात्काळ कारवाई करणार का? वनमध्ये यांच्यावर हा गुन्हा दाखल होणार का? व जो हा व्यवसाय करत होता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? ज्या ठिकाणून हे सिलेंडर ठिकाणीवर देखील कारवाई होणार का? हे वाहन जप्त होणार का? हे सर्वस्वी प्रश्न आता गिरडच्या या नागरिकांसमोर पडलेले आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, गिरड, वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।